शिवस्मारकाच्या निमित्ताने मुंबईतल्या मच्छीमारांचा प्रश्न ताजा असतानाच मासेमारीचं कोठार मानल्या जाणाऱ्या उजनीतल्या मच्छीमारांनीही आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष आता वेधलंय। 2008 साली आघाडी सरकारने मत्स्य विभाग जलसंपदा खात्याकडे वर्ग केला आणि उजनीतल्या हजारो मच्छीमारांचा रोजगार देशोधडीला लागला। मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं अशी मागणी केली जाते। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला। ठाणे जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या बाजार समितीवर आमदार किसन कथोरे समर्थक उच्च शिक्षित रवींद्र घोडविंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडणुकीच्या काळामध्ये मनी मसल आणि मॅन पॉवरचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर तातडीने खटला चालवला जाणार आहे, तर दोषी उमेदवारावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल। त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा पहिल्यांदाच सहनियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे। सहकार क्षेत्राला इतकी कमीपणाची वागणूक आजपर्यंत कोणी दिली नाही असा आरोप काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी केला। देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी हा मार्ग नव्हता। श्रीमंतांच्या नोटा बदलून दिल्या जातात, मात्र गरिबाच्या नोटा बदलायला या लोकांचे हात जड होतात अशी टीकाही त्यांनी केली। नोटबंदीचा विरोध करत सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या रस्त्यावर उतरल्या होत्या। नोटबंदीमुळे बचत गटातल्या महिला आणि बिडी कामगार महिलांचे हाल होत आहेत, त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ख्रिसमस निमित्त कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी वाढते। नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर कॅशलेस व्यवहारांकडे वळू लागले, मात्र स्वाईप मशीनच्या तुटवड्यामुळे कॅशलेसचा पर्याय कुचकामी ठरताना दिसतोय। याचा परिणाम व्यवसायावर होतोय। उस्मानाबादमध्ये 2 बस समोरासमोर धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार तर 20 जण जखमी झाले। येणेगूर टोल नाक्याजवळ हा अपघात घडलाय। उमरगाहून पुण्याकडे निघालेली एसटी आणि तुळजापूरहून पुण्याकडे निघालेली कर्नाटकची बस यांची समोरासमोर धडक झाली। त्याच्यामध्ये दोन्ही बसच्या चालकांसह 3 प्रवासी जागीच ठार झाले। धुळ्यामध्ये पोलीस ठाण्याबरोबर बाहेरच गुन्हे अन्वेषण विभागाची गाडी पेटवण्यात आल्याची घटना घडली आहे। धुळ्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात घटना घडली आणि गाडी पेटवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा दिसून आलाय। अनधिकृत मीटर असलेल्या एका ग्राहकाचं वीज मीटर काढून त्याला बेदम चोप देण्यात आलाय। महावितरणचे कनिष्ठ अभियंता भोई यांनी देवीदास शेळके या ग्राहकाला मारहाण केली। मिरजेमध्ये पंढरपूर मार्गावर अवैधरित्या गुटखा बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। सांगलीच्या अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली। कर्नाटकातनं साहित्य पंढरपुरात आणलं जात होतं। गहू तांदळाच्या गोण्यांच्या नावाखाली सुगंधी कात, तंबाखू, सुपारी आणि केमिकल पावडरची वाहतूक करण्यात येते।